महत्वाची अपडेट समोर येते। जालन्यात रावसाहेब दानवेंचा भाऊजे हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे। भाजपचे भास्कर दानवे, सुशीला दानवे जवळपास विजयी झाल्याचं निश्चित होतंय। प्रभाग 1 मधील भाजपचे 5ही उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। 4 मधून काँग्रेसचे फारुख तुडीवाले हे देखील आघाडीवर आहेत। तर तिकडे जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचा भाऊ बघा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा भाऊ भास्कर दानवे, सुशीला दानवे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे 5ही उमेदवार विजयी झालेत। बघा जालन्यातलं हे चित्र आहे। 4 मधून काँग्रेसचे फारुख तुडीवाले विजयी झालेले आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा भाऊ आणि भाऊजाई विजयी झालेले आहेत। बघा जालन्यातलं हे चित्र आहे। भाजपचे माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंचे बंधू आणि त्यांची पत्नी म्हणजेच भाऊजाई हे विजयी झालेत। बघा पुण्यातला कल बघा, 165 एकूण जागा आहेत। मित्र पक्षांमध्ये लढत होती। भाजप सर्वाधिक 48 जागांवर उमेदवार पुढे आहेत। शिंदे सेना 0, राष्ट्रवादी 3, ठाकरे सेना 0, मनसे 0, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, काँग्रेसचे 2। पुण्यात अजूनपर्यंत कोणत्याही इतर पक्षानं अजूनपर्यंत खातं उघडलेलं नाहीये। कल असं सांगतोय सर्वाधिक कल हा भाजपचाच आहे। 48 जागांवर भाजप पुण्यातून आघाडीवर। बघा मुंबई